आजचा जो विषय म्हणण्यासाठी घेतलेला आहे तो म्हणजे आज्ञाधारकपणा. तर आपण इंग्लिशमध्ये ओबिडियन्सी म्हणतो. आपण जर जुन्या काळात बघितलं, जुन्या काळामध्ये जे सुंदर उदाहरण दिलेलं आहे ते म्हणजे अब्रामचं उदाहरण दिलेलं आहे. परमेश्वराने अब्रामाला सांगितलं, की "नीट या रस्त्याने तू जा आणि सरळ जा. कुठे बघू नकोस," असं परमेश्वराने सांगितलं. आणि अब्राम जो आहे तो चालत, चालत, चालत सरळ गेला. त्याने कधी परमेश्वराला विचारलं नाही, की "परमेश्वरा, मी इकडं का जाऊ नये? तिकडं का जाऊ नये? ह्या बाजूला का वळू नये? त्या बाजूला का वळू नये?" त्याने काही विचारलं नाही, काही नाही. फक्त त्याने आज्ञा पाळली आणि त्या ठिकाणी गेला. आणि त्या ठिकाणी दिसून येईल परमेश्वराने त्याला सांगितल्याप्रमाणे तो त्या ठिकाणी गेला आणि परमेश्वराने त्याला सर्व गोष्टी दिल्या. जर आपण बघितलं तर आज्ञाधारकपणा जर आपल्यामध्ये असला, तर आपल्याला परमेश्वर सर्व गोष्टी देतो. या ठिकाणी दिसून येईल, की आदाम यांनी आज्ञाभंग केला. हवेने आज्ञाभंग केला. हवेच्या आणि आदामाच्या आज्ञाभंगामुळं या ठिकाणी जगामध्ये पाप आलं आणि पापाचा परिणाम असा झाला, देवाचे आणि माणसाचे एकमेकांचे संबंध दुरावले आणि त्यामुळं दिसून येईल, या पापाचा परिणाम एवढा झाला, की संपूर्ण जग हे पापामध्ये गुरफटलं गेलं आणि ह्याच्यासाठीच आज्ञाधारकपणा असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पवित्र शास्त्रामध्ये बघितलं तर अब्राहम आज्ञाधारक होता, नोह आज्ञाधारक होता, मोशे आज्ञाधारक होता, दावीद राजा आज्ञाधारक होता. परंतु या ठिकाणी परमेश्वराच्या आज्ञा त्यांनी पाळल्या. त्या ठिकाणी परमेश्वराने त्यांना सर्व गोष्टी पुरवल्या. त्यांचं आयुष्य उदंड केलं, त्यांचं आयुष्य सुखी केलं, समाधानी केलं आणि म्हणूनच आज्ञाधारकपणा आपल्यामध्ये असावा अत्यंत महत्त्वाचं आहे. परमेश्वर करो आपल्याला आज्ञाधारकपणाचा आत्मा देवो, ही एकच प्रार्थना मी करत आहे. धन्यवाद.